एक तर ठेवू नका प्लीज. आपण एकदम प्रोफेशनल पद्धतीने चाललोय यूपीएलच्या माध्यमातून या दुसऱ्या वर्षामध्ये. सुरत्ना पुढचा बॉल परत एकदा ऑफ ब्रेक, परंतु बॉलची दिशा बघा कशी सुंदर आहे. ऑफ स्टिक वरून मिडल कडे, परंतु खोदून काढावं लागतं फलंदाजाला. तेवढा स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये त्याला विचार करणे गरजेचं आहे. वेळ मिळत नाहीये. इतकं चांगलं क्षेत्र रक्षण, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर राकेश आपल्या उंच पुरा आपल्या शरीर यष्टीचा वापर करताना दिसतोय. पाहू शकतो आपण परत एकदा या स्क्रीन वरती राकेश कडून. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, यावेळेला फटका चांगला आहे, सुरेख आहे. सुरत्नाकडून येतोय सुरेख फटका, जातोय सीमा रेषा पार. येस डीजे चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7-7 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 7 आकडा धोनीचा नंबर आपल्याला सर्वांना माहिती आहे. इंद्रधनुष्याचे रंग असतात 7, रंग सप्तरंग ज्याला म्हणतात ते असतात 7, लग्नाचे फेरे असतात 7, आणि आता धावा झाल्यात 7. गोलंदाज नवीन गोलंदाज येतोय, राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. यावेळेला मात्र युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हने अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्रांती आणली आहे. आपण पाहिली आहे की मी मगाशी उल्लेख ज्याचा केला की रत्नागिरीचं जर अंडरआर्म क्रिकेट विश्व जर तुम्ही फॉलो केला असाल तर यावर्षी सर्वाधिक लोकप्रिय झालेले टुर्नामेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते सोमेश्वर प्रीमियर लीग अर्थात SPL सोम भाटकर यांच्या नेतृत्वाखालील मॅनेजमेंटने ती स्पर्धा आयोजित केली होती सोमेश्वरची. या टुर्नामेंटचं संपूर्ण विवरण म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण मराठीमध्ये हे प्रक्षेपण रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून केलं गेलं आणि जवळजवळ ही स्पर्धा 2,39,000 लोकांनी पाहिले. हा एक रेकॉर्ड झालाय अंडरआर्म क्रिकेट मधला. गोलंदाज एक्स्ट्रा प्लेअर सर थांबा, वेट पेनल्टी लावू का? एक्स्ट्रा अंपायर का नाही, एक्स्ट्रा प्लेअर का नाही येत? दिस इज नॉट फेअर. यूपीएल तुम्ही जर प्रोफेशनली जर चालवायचं म्हटलं तर एक्स्ट्रा प्लेअर आलेच पाहिजेत. दोन्ही संघाचे इथे बसले पाहिजेत. बॉलर्स नेम सांगा. बॉलर विघ्नेश पालशेतकर गोलंदाज. नो बॉल, पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल आता. विघ्नेश गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे अक्षय मेस्त्री. गेल्या वर्षी पाहिलं होतं